संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त शिवरामजी मोघे महाविद्यालयात विशेष व्याख्यान। शिवरामजी मोघे महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संत गाडगेबाबांनी जी दशसूत्री आपल्या आयुष्यात राबविली तीच दशसूत्री विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अज्ज सोळंके होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर राहुल दखणे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अमर वंजारी यांनी केले। संत गाडगे महाराजांच्या विचारांवर प्रत्यक्ष कृती केल्यासच त्यांच्या पुण्यतिथीची खरी श्रद्धांजली होईल, असे त्यांनी नमूद केले। तसेच या पुण्यतिथी निमित्त पुढील 15 दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर राहुल दखणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संत गाडगे महाराजांचे जीवन कार्य, स्वच्छतेविषयीची दृष्टी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व समाज सुधारणेतील योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला। स्वच्छ भारत व स्वस्थ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून समाजाभिमुख उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर अज्ज सोळंके यांनी संत गाडगे महाराजांचे विचार आजच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनासाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सेवाभाव व सामाजिक जबाबदारी जपावी, असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्नेहल किनाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृषाली पिंगळे यांनी मानले। या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छ केला। कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेली विविध प्रकारचे गवत काढून तसेच खराट्याच्या माध्यमातून स्वच्छता करून गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अमर वंजारी व महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर उषा राखुंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज